एका मंत्री महोदयांच्या विशेष कार्यकारी अधिकाऱ्यामुळे मंगळवारी मंत्रिमंडळाची बैठक सुरू होण्यापूर्वीच वातावरण चांगलेच तापले. सर्व अधिकाऱ्यांना बाहेर जाण्याच्या सूचना दिल्यानंतरही हा अधिकारी तिथेच बसून राहिला. त्यामुळे मुख्यमंत्री फडणवीस यांचा पारा चांगलाच चढला होता. स्वतः फडणवीस यांनीच पोलिसांना पाचारण करत या विशेष कार्य अधिकाऱ्याला बाहेर घालवले. कॅबिनेट मंत्रिमंडळातील सर्व मंत्री आणि सचिव हा प्रसंग आश्चर्यचकित नजरेनं पाहत होते. मंत्रिमंडळ बैठकीबाबत गोपनीयता राहावी असा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा अट्टाहास आहे. इथे निर्णय होण्यापूर्वी ते माध्यमांमध्ये जाऊ नयेत, बैठकीत होणाऱ्या चर्चा आधीच बाहेर जाऊ नयेत असे फडणवीस यांचे सर्वच मंत्री आणि अधिकाऱ्यांना आदेश आहेत. आता मंत्रिमंडळ बैठकीला केवळ मंत्री आणि सचिव दर्जाचे अधिकारी यांनाच बैठकीत प्रवेश देण्यात येतो. मंगळवारीही बैठकीच्या अगोदर मुख्यमंत्र्यांनी सर्व मंत्र्यांच्या स्वीय सहाय्यक, खासगी सचिव आणि विशेष कार्य अधिकारी यांना नेहमीप्रमाणे बाहेर जाण्याच्या सूचना दिल्या. त्यावर विभागांचे सचिव वगळता सर्व अन्य अधिकारी सभागृहातून बाहेर गेले. पण शिवसेनेच्या एका मंत्र्यांचे विशेष कार्य अधिकारी तसेच बैठकीत बसून राहिले. फडणवीसांच्या ही गोष्ट लक्षात येताच त्यांचा पारा चढला. मुख्यमंत्र्यांनी संबंधित अधिकाऱ्याला आपण का बसला आहात अशी विचारणा केली असता त्याने संबंधित मंत्र्यांचे नाव सांगितले. आपल्याला मंत्री महोदयांनीच थांबण्यास सांगितले अशी कल्पना दिली. त्यावर आपला राग आवरत देवेंद्र फडणवीस यांनी कर्तव्यावर असलेल्या पोलिसांना बोलवून त्या अधिकाऱ्याला बाहेर घालवले.